पाकिस्तान आली तर नेहमीच माहिती आहे की आटेकाटीची मॅच होते आणि आपण नेहमी आपणच जिंकतो. पण त्यावेळेस तेव्हा उत्साह निर्माण होतो त्या दिवशी, जो एक्साइटमेंट राहतो तो काहीतरी वेगळा राहतो अगेन्स्ट द अदर टीम. तर म्हणून पाकिस्तान राहिली आणि खूपच म्हणजे उत्साहाचा दिवस राहील तो. सर, इंडिया वर्सेस वेस्ट इंडिजचा सामना आहे, तर अतितटीचा आणि क्रुशियल असा सामना आहे जिथे करो या मरोची स्थिती आहे. तर त्याविषयी काय वाटतं की कोणता संघ भारी पडेल? T20 असल्यामुळे काही सांगता नाही येत, दोन्ही संघ त्याचे स्ट्रॉंगच आहे. बट बिईंग अ इंडियन आय विल सपोर्ट टू इंडिया ओनली आणि वी हॅव व्हेरी गुड सेटअप. क्रिकेटचा जो आहे सेटअप पाहिजे आपल्याला, जसं की बॅटिंग सेटअप, बॉलिंग सेटअप आणि जे कोऑर्डिनेशन पाहिजे टीम मध्ये, वी हॅव व्हेरी परफेक्ट वन. ऑफकोर्स इंडिया विल विन. तसं पाहिलं तर इतिहास पाहिला वेस्ट इंडिज विरुद्धचा भारताचा, तर 2016च्या सेमीफायनलला आपल्यावर भारी पडले होते ते. तर त्या अनुषंगाने काय बोलतात? त्याच्यामुळे असं सांगता येईल की आपली टीम अजून अलर्ट राहील की काही पण होऊ शकते. तर दे विल नॉट गिव्ह एनी चान्स टू वेस्ट इंडिज टू कम अप. तर तशा प्रकारे आपला ड्राईव्ह फोर्स राहील. आपली टीम एक स्ट्रॉंग, मेंटली एकदम स्ट्रॉंग टीम आहे. तर ऑफकोर्स उद्या आपणच जिंकू. प्रत्येक मुवमेंट मध्ये मॅच आपल्या याच्यातच राहील इंडियामध्ये. आता पाहायला गेलं तर दोन्ही गँगस्टर मोड मध्ये आलेले आहे टीम, इंडिया आणि वेस्ट इंडिज ही. दोघांनी 250+ स्कोर केलेला आहे. तर किती स्कोर लागेल अंदाज? तरी वेस्ट इंडिजला आपल्याला डिफीट करायसाठी तरी मिनिमम 200 रन तर पाहिजेच. तसा आपला खूप चांगला बॉलिंग सेटअप आहे, तर 200 वी कॅन बी डिपेंड. काय वाटतं की कोणता प्लेअर जास्त चालेल? तसं पाहिलं तर वेस्ट इंडिजची बॉलिंग स्पीड चांगली असल्यामुळे आय कॅन कन्क्लूड अभिषेक शर्मा, तिलक वर्मा अँड ईशान किशन. संजू सॅमसंगला चान्स असेल, संजू सॅमसंग देन आहे आपले कॅप्टन साहेब सूर्यकुमार. म्हणजे आपला सेटअप खूपच छान आहे, तर कोणी पण येऊन 50 मारू शकेल अशी स्ट्रेंथ आहे. आता पाहायला गेलं तर अभिषेक शर्मा पहिल्या 3 मॅच चालला नव्हता, गेली मॅच चाललाय. तर त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं, स्लॉगर किंवा टुक्का प्लेअर आहे असं म्हणून. तर काय वाटतं? छावाला नेहमी ट्रोलच करण्यात येते. जेव्हा कुणी ट्रोल करते तर तो मागे येऊन पुन्हा एक जम घेतो. तर तशा प्रकारचा आहे तो. असा प्लेअर आहे की तो कधी पण 30 बॉल 100 मारू शकतो. तर याच्यावर ट्रोल करणे हे मूर्खपणा आहे. ट्रोल करू नका. ही इज द वन ऑफ द बेस्ट फ्युचर फॉर द इंडिया. आणि बॉलिंग मध्ये काय बोलतो? बॉलिंग मध्ये बुमराह ऑलवेज 4 ओव्हर 13 रन 20 रन. सो अँड अर्षदीप, they are the very key setup for us. So of course in the 4 over we will get 2 wicket and less than 30 run. तसं पाहायला गेलं तर मॅनेजमेंटचे काही निर्णय चुकीचे झाले असं सोशल मीडियावर मध्ये टीका टिप्पण्या करण्यात आले, की गौतम गंभीरवर आरोप देखील करण्यात आले की चुकीचे निर्णय होत आहेत, सारखे बदल होत आहेत. वॉशिंग्टन सुंदरला खेळवलं आणि ह्याला बसवलं, आपलं संजू सॅमसनला बसवलं, अक्षर पटेलला बसवलं. तर त्याविषयी काय बोलतात? कसं आहे, एक सेटअप राहतो संघाचा. वी डू नॉट प्ले विथ ओनली 11 प्लेयर, राईट? देर आर 16 स्क्वॉड. तर प्रत्येक प्लेअरला पाहून तो चान्स देतो. गौतम इज वॉज व्हेरी की प्लेअर. आपण त्या प्लेअरला विसरलं नाही पाहिजे, ज्यांनी आपल्याला 2007च्या वर्ल्ड कप मध्ये, 2011च्या वर्ल्ड कप मध्ये ज्यांनी जो आपल्याला इनिशियल स्टार्टअप दिला, त्याला विसरायला नाही पाहिजे. आणि ही इज व्हेरी मॅच्युअर्ड अँड स्ट्रेट फॉरवर्ड प्लेअर. सो ही डझंट नीड एनी काइंड ऑफ दी व्हॉट आय कॅन से फेवरेटिझम. तो सगळ्यांना चान्स देतो, असं काही हे नाहीये त्याच्या ह्याच्यात. तो प्लेअर शफल करतो याचा अर्थ नाही, आणि त्याला माहित आहे कुठल्या प्लेअरची काय स्ट्रेंथ आहे. तर तो फक्त एकाच प्लेअरला चान्स देत नाही, आणि त्याला हे मॅटर नाही करत की हा कॅप्टन आहे म्हणून हाच करेल, असं नाही. तो म्हणजे खूप चांगला डिसिजन मेकर आहे. रिंकू सिंग आता परतेल आणि सूर्य ओपनिंग बॅट्समनची जी पेअर आहे त्यात काय बदल होईल का? ओपनिंग पेअर मध्ये मी असंच म्हणेल की ईशान किशन अँड अभिषेक, नाही तर दुसरा आहे लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन राहिलं तर काय प्लेअरला शफल व्हावं लागतं फिल्डिंग मध्ये, संजू सॅमसंग और अभिषेक. संजू सॅमसनला मिळू शकते. दोघांनाही देतील ते लोक चान्स, पण कीपिंग फक्त हा करेल आपला संजू सॅमसन, असं होऊ शकते. असं म्हटलं जातं की भारताचा छोट्या संघाविषयी जो आहे तो मारा चांगला असतो, आणि मोठे टीम आले की भारताचा संघ थरथरायला लागतो. ह्याच्याबद्दल काय? नाही, ते असं काय नाही. ते एखाद्या वेळ होऊन जाते. एक वेळ झालं म्हणजे याचा अर्थ नाही की ते आपण फायनल कॉन्क्लुजन करायला पाहिजे. तो प्रेशर राहतो कधी कधी. क्रिकेट असा गेम आहे, हार्ड वर्किंग केल्यानंतर तुमचा दिवस असलंही गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? तर शक्ती आपल्यासोबत असली पाहिजे, जे म्हणतो ना एनर्जी. नाही तर चांगलं तुम्ही दिवसभर प्रॅक्टिस करता आणि एक कॉट बिहाइंड लागली तर याचा अर्थ हे नाही की यू आर द बॅड प्लेअर. तो दिवस असतो.
त्यासाठी आपली टीम अशी टीम आहे की व्हेरी हार्ड वर्कर आणि व्हेरी क्रिस्टल क्लिअर अमंग द प्लेअर मध्ये. तर मग वर्ल्ड कप आपणच जिंकणार आहोत. एनर्जी आणि हार्डवर्क म्हणलं तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव प्रामुख्याने पुढे येतं. तर विषय असा आहे की त्यांचा अनुभव कुठेतरी कमी पडताना दिसतोय का टीम मध्ये सध्याच्या? एक्सपिरियन्स म्हटलं तर म्हणता येईल, जे या प्रकारची जी लिडरशिप होती त्यांची, Yes. म्हणजे एक बॅक बोन म्हणून ते थोडं कुठेतरी डिफिशियन्सी भेटेल तुम्हाला. पण याचा अर्थ हे नाही की सूर्यकुमार नाही आपल्याला सपोर्ट करतोय. तो एक सेटअप आहे. तुम्ही जर बघाल तर ही मेड अ रेकॉर्ड बॅक टू बॅक सिरीज, राईट ना. आपण खूप सारे जिंकलोय. तर आपण असं म्हणू शकत नाही एक मॅच आपण हरलो याचा अर्थ हे नाही की आपण काहीतरी कुठेतरी चुकतोय. तो एक लेसन लर्न होता. लेसन लर्न कोणाला भेटते? जी टीम स्ट्रॉंग असते त्यांनाच लेसन लर्न भेटतो आणि तेच टीम गेटअप करते. 2023 मध्ये वर्ल्ड कप मध्ये बघा तुम्ही, ऑस्ट्रेलिया हरली पहिलाच मॅच इंडियाला. त्यांनी लेसन लर्न घेतलं, त्यांनी आपल्याला हरवलं. बरोबर आहे. हा गेम आहे. तुमची स्ट्रॅटेजी, तुमचे हार्डवर्क कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मॅच इडन गार्डनवर असणार आहे, तर टॉस किती क्रुशियल ठरणार आहे किंवा तिथं ड्यू फॅक्टर चालतो, तर त्याच्याविषयी काय? तिथे एवढंच म्हणेल की पिच थोडा स्पिनरला मदत करू शकेल. तर ते असं आहे की जो बॅटिंग करेल त्याला चांगला ऍडव्हान्टेज भेटेल. कारण की नंतर तुमची पिच एक वेळा क्रॅक पडले तर मग इट विल व्हेरी डिफिकल्ट टू चेस. मग कुलदीप यादवला चान्सेस आहेत का टीम मध्ये येण्याचे? स्पिनर जर आता त्या दिवशी पिचची काय कंडिशन आहे आता आपल्याला नाही माहित. आपण बेस्ड ऑन द पास्ट हिस्ट्री आय जस्ट कॉन्क्लुडेड की असं असू शकते. पण त्या दिवशी जर आपली बॅटिंग पिच बनवली झाली बऱ्यापैकी, आय थिंक फास्टरला चान्स देतील आणि बॅट्समन ठेवतील. सर शेवटचा एक प्रश्न आहे की भारत फायनलला जाणारच आहे, तर भारताविरुद्ध कोणती टीम फायनलला असू शकते? आता हाच प्रश्न जर ट्रिकी आहे. भारत जर गेला तर मी तर एवढंच विश करेल की पाकिस्तान यावं. ज्याप्रमाणे ऍटमॉस्फिअर क्रिएट होतो भारत पाकिस्तानच्या दिवशीच्या मॅचच्या दिवशी सगळे भारत माता की जय हे नारे द्या तुम्हाला ऐकायला भेटते. तर मी एवढंच म्हणेन की भारत वर्सेस पाकिस्तान हो आणि एक वेळा पुन्हा एक युनिटी आपली निर्माण हो. बरोबर बोलतात. पाकिस्तानचे चान्स कुठेतरी वाढताना दिसत आहेत. सकाळचीच अपडेट आहे. तर पाकिस्तान आलं तर कशी मॅच होईल, म्हणजे काय विषय? पाकिस्तान आली तर नेहमीच माहिती आहे की आटेकाटीचीच मॅच होते आणि आपण नेहमी आपणच जिंकतो. पण ज्यावेळेस तेव्हा उत्साह निर्माण होतो त्या दिवशी, जो एक्साइटमेंट राहतो तो काहीतरी वेगळा राहतो अगेन द अदर टीम. तर म्हणून पाकिस्तान राहिली आणि खूपच म्हणजे उत्साहाचा दिवस राहील तो, जसं काही दिवाळी. बरोबर. धन्यवाद सर.